विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज पंचायत समितीच्या नव्या इमारतीवरील नामफलकाच्या विषयावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला। आज मिरज पंचायत समितीच्या इमारतीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आतील सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही नावांचे नामफलक सन्मानपूर्वक पुन्हा एकदा लावण्यात आले। या निमित्ताने पंचायत समिती परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या उत्साहात नामकरण सोहळा पार पडला। यावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नामफलकाचे अनावरण आणि नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। मिरज पंचायत समितीच्या नव्या इमारत व सभागृहाच्या नावावरून यापूर्वी राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा रंगली होती। नव्या इमारतीच्या बांधकामानंतर सभागृहाच्या नामकरणावरून वेगवेगळे निर्णय आणि भूमिका समोर आल्या। त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृह हे नाव देण्यात आले होते। दरम्यान आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या इमारतीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा नामफलक लावला होता। या घटनेनंतर पंचायत समिती परिसरात मोठी चर्चा झाली होती। त्यानंतर हे नामफलक प्रशासनाने हटवले, मात्र आंबेडकरी चळवळीने दणका देताच पुन्हा एकदा सन्माननीय दोन्ही नावांचे ठराव होऊन हे आता दोन्ही नामफलक सन्मानपूर्वक पुन्हा लावण्यात आल्याचे चित्र दिसून आले। आज झालेल्या नामकरण सोहळ्याला सभापती राणी भोरे, उपसभापती ललिता शेजूळ यांच्यासह आंबेडकर चळवळीतील सचिन कांबळे, सचिन सावंत तसेच विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। याशिवाय शेकडो कार्यकर्ते आणि नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली। नामकरण लावल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष करत या सोहळ्याचे स्वागत केले। परिसरात घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचे फलक सन्मानाने पुन्हा एकदा लावण्यात आल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले। दोन्ही महापुरुषांच्या नावांचा सन्मान राखत पंचायत समिती परिसरात नामकरण सोहळा पार पडल्याने मिरजच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले होते। गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या नामफलकाच्या विषयाला आजच्या कार्यक्रमामुळे नवे स्वरूप प्राप्त झाले आहे। शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यामुळे मिरज पंचायत समिती परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीनं गेल्या 29 तारखेला मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्यकर्त्यांच्याकडून नाव देण्यात आलेलं होतं, परंतु प्रशासनानं जातीय मानसिकतेतून ती नाव काढून टाकलेलं होतं। पण ज्या दिवशी नाव काढलं 1 ऑगस्ट रोजी, त्या दिवसापासून सांगली जिल्ह्यातील सर्व पक्ष गटातटामध्ये काम करणारा आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता या ठिकाणी एकत्र येऊन जिल्हा प्रशासनाला, मिरज पंचायत समिती प्रशासनाला, तालुका प्रशासनाला आंबेडकरी दणका देऊन या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं आम्ही प्रशासनाला सांगितलं की जी नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इमारतीला दिलेलं होतं आणि सभागृहाला छत्रपती संभाजीराजांचं नाव दिलेलं होतं, ती नावं सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी द्यावी, अन्यथा आम्ही सर्व शिवशाहू फुले आंबेडकर कार्यकर्त्यांच्या वतीनं पुन्हा तीव्र स्वरूपात आंदोलन करतो असं सांगितल्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन जिल्हा पंचायत समितीच्या सभेमध्ये या दोन्ही महापुरुषांच्या नावाचा ठराव झाला। सभेच्या वतीनं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो, कारण त्यांनी ठराव पास केला आणि आज हा सोनेरी दिवस मिरज तालुक्यातील प्रशासकीय इमारतीला या ठिकाणी परमपूज्य बाबासाहेबांचं नाव देण्यात आलं आणि सभागृहावर संभाजीराजांचं नाव देण्यात आलं। त्यामुळे आंबेडकर समाजामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आज खरोखर आनंद आहे आणि आज आमचा भाग्याचा दिवस आहे असं आम्ही समजतो। जय भीम, जय भारत। आणि या लढ्याला ज्यांनी पाठबळ केलं त्या सर्वांचं, सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। तर सगळ्यांचा बळ झाल्यामुळं, सगळ्यांनी ताकद दिल्यामुळं हा लढा यशस्वी झाला। परमपूज्य बाबासाहेबांचं नाव या इमारतीवर ठळकलं।
शिवाजीराजांचा, छत्रपती शाहूराजांचा, ज्योतिबा ज्योतिबा फुलांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. इथं जमलेल्या पत्रकार व आमचे आंबेडकरवादी यांना माझा सर्वात प्रथम क्रांतिकारी जय भीम. आज या ठिकाणी मिरज पंचायत समितीला सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज घोषित केलेलं आहे व शासकीय इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलेलं आहे. आमच्या सगळ्यांच्या ते सगळे चळवळीच्या कार्यकर्त्यामुळं हे आज गाव संस्कृत झालेलं इथं आणि जिल्ह्यातून आमचा पूर्ण आंबेडकरी समाज इथं उपस्थित आहे. त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनी आज आनंद एवढा येत होत आहे की बाबा एवढ्या मोठ्या इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आम्ही सर्व इथे जमलेले आमचे जिल्ह्यातील सगळे कार्यकर्ते